आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश शेठ बापना यांच्या वतीने जामखेड शहरातून गणेश विसर्जनासाठी जात असलेल्या सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा जय हिंद चौक या ठिकाणी सत्कार करण्यात आला। यावेळी मंडळाचे अध्यक्ष यांना फेटा बांधून व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी भेट दिली। तसेच आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाशभाऊ बापना यांचे कौतुक केले। आकाशभाऊ बापना यांचे समाजकार्य व गणेश उत्सवामध्ये सहभाग त्यामुळे जामखेडमधील युवा वर्गात असलेली पसंती ही कौतुकास्पद आहे, असेही प्राध्यापक राम शिंदे यावेळी सांगितले। यावेळी दिलीप शेठ बापना, प्राध्यापक मधुकर आबा राळेबात, शिवकुमार डोंगरे, संजय काका काशीद, महेश नगरे, पिंटू शेठ बोरा, महावीर शेठ बापना, नितीन पारख, बापूसाहेब देशपांडे, रोशन बापना, संजय राऊत, प्रवीण शेठ चोरडिया, डॉक्टर अल्ताफ शेख, बाजीराव गोपाळगरे, निलेश पारख, निखिल भंडारी, अमित पारख, केशव अण्णा वनवे तसेच सर्व आदर्श फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेश मंडळाच्या सर्व गणेश बादल सरकार अपने सर्वांचे लाडके सभापती महोदय त्यांचा आदर्श फाउंडेशन यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे। गेल्या 10 दिवसापासून जामखेड शहरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे। 7व्या दिवसापासून गणेश मूर्तीच्या विसर्जनाला सुरुवात झालेली आहे आणि त्या दिवशीपासून माननीय आकाश शेठ बापना यांनी सामाजिक बांधिलकी हा विषय घेऊन आणि ज्या मंडळाने हा गणेश उत्सवामध्ये भाग घेतलेला अशा सर्व मंडळाचं विसर्जन मिरवणूक जात असताना त्यांचं स्वागत, त्यांचा सत्कार आणि त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या निमित्ताने या ठिकाणी भव्य असं स्टेज उभारून जामखेड तालुक्यातील आणि जामखेड शहरातील जी मंडळ या पेठेतून विसर्जनासाठी जाणार आहे त्या मंडळांना बोलावून त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे। आजचा हा 3रा दिवस या ठिकाणी सत्काराचा समारंभ आयोजित केलेला आहे। बऱ्याच मंडळांनी या ठिकाणी शहरामध्ये आपली मिरवणूक चांगल्या पद्धतीने काढत जामखेड शहराच्या सांस्कृतिक दर्शन घडवलेलं आहे आणि त्या सांस्कृतिक दर्शनाचा एक पाय जो आहे तो त्यांचं कौतुक करणे आणि हे कौतुकाचं काम आमचे मित्र आकाश दिलीपराव बापना साहेब यांच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीने केलेले मी त्यांना धन्यवाद देतो। त्याच पद्धतीने आज ईद ए मिलादचा सण आहे। त्या सणाच्या निमित्ताने ज्या मुस्लिम बांधवांनी या गणेश उत्सवात किंवा इतर धार्मिक कार्यात भाग घेतला त्यांचंही कौतुक आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे। निश्चित त्यांचंही या ठिकाणी कौतुक आहे। सर्व गणेश भक्तांना मीही माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि या विसर्जन मिरवणुकीसाठी त्यांनी शिस्तीचं पालन करावं आणि या गणरायांना आनंदात आणि जामखेडचं चांगल्या प्रकारचं भविष्य मागत या ठिकाणी विसर्जन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। सार्वजनिक गणेश उत्सव 2025 जामखेडमध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे। जामखेडमध्ये गणेश उत्सवामध्ये सहभागी घेणारे सर्व गणेश उत्सव प्रमुख असतील, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली। आम्ही काल म्हणजेच विसर्जनाच्या 9व्या दिवशीपासून जामखेड शहरामधील जेवढे गणेश उत्सव मंडळ असतील या गणेश उत्सव मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी व समाजाला प्रेरित करण्यासाठी, युवा वर्गाला प्रेरित करण्यासाठी योग्य मार्गाने आपला यापुढे उत्सव साजरा व्हावा यासाठी अथक प्रयत्न केलेले असतात। प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, सदस्य हे गणेश उत्सवासाठी
एक दीड महिन्यापासून तयारी करत असतात आणि हा गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतात. एक गणेश उत्सव तो एखादा मंडळ उभा करणं हे तितकं सोपं नाही आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्वांना यामागे त्यांचं खूप मोठं श्रेय असतं. सर्व समाजातील घटकांना एकत्रित आणून हा गणेश उत्सव मोठ्या स्वरूपामध्ये हे सर्व मंडळ या जामखेडमध्ये साजरे करत असतात. मी सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष व सन्मान्य सदस्यांचे या ठिकाणी कौतुक करतो व त्यांना शुभेच्छा देतो का आपण ही सामाजिक बांधिलकी व सलोखा हा असाच आपण कायमस्वरूपी जामखेड शहरामध्ये बांधून ठेवावा व यासाठीच आम्ही आपले जामखेड शहराचे जामखेड तालुक्याचे भूषण व ज्येष्ठ नेते आदरणीय मधुकर आबा राळेबत आज आम्हाला या ठिकाणी भेट दिली व आबांनी आमचं सर्वांचं कौतुक केलं व मार्गदर्शन दिलं का आपण असाच उपक्रम चांगले उपक्रम आपण राबवत राहो. तसेच काल या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती माननीय प्राचार्य आमदार राम शिंदे साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली व त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं व आमचं कौतुक केलं का असंच कार्य आपण यापुढे चालू ठेवावे. मी या ठिकाणी उपस्थित आबांचे व आमच्या सर्व आदर्श पाहुण्यांच्या सदस्यांतर्फे सर्व गणेश मंडळांना खूप खूप शुभेच्छा देतो व हा सन्मान करण्याचा आम्हाला सेवा दिली व लाभ दिला याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.